माजी राज्यपालाने, महाराष्ट्राच्या राज्यपालाने, ज्याने काही वर्षापूर्वी या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं, त्याला राज्यपाल बनवलं होतं. कोरोना काळ होता त्यावेळेस. तेव्हा हा एक पानचट माणूस राज्यपाल होता आपल्या महाराष्ट्राचा. त्यानं असं एक उद्गार काढलेला आहे राजसाहेबांच्या विरोधात, राजसाहेबांबद्दल, की तुम्ही मोदींना घाबरू नका आणि तुम्ही भाजप बरोबर या. मोदींना घाबरायची गरज नाही. पहिल्यांदा या धोत्र्याला मला सांगायचं, अरे धोत्र्या, तू सल्ले कुणाला देतो? ठाकरेंना सल्ले देतो तू? ठाकरेंना सल्ले देण्या एवढी तुझी उंची नाही, पात्रता नाही, वय झाले तुझं. 80च्या आसपास तुझं वय असेल, 75-80 किती असेल तेवढं असेल. परंतु ठाकरेंवर बोला एवढी तुझं वय तेवढं पण नाही आणि उंची पण तेवढी वाढली नाही. तू एक संघाचा माणूस आहेस, संघाची वकालत कर. त्यामुळं अति शानपान करण्याच्या गोष्टी या धोत्र्याने करू नये. अरे तुला तुझं धोतर नीट घालता येत नाही. तुझं धोतर घालायला तुला नीट जमत नाही एड्या. तुला दुसरी माणसं येऊन तुझं धोतर घालतात आणि तू ठाकरेंना सल्ले द्यायला निघाला. तुला तुझी चड्डी घालता येत नाही धड नीट, चालता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही नीट. तू ठाकरेंना सल्ले देणार? ही काही लोक आहेत स्वतःला अति शहाणपणा समजणारे, भगत कौशारी सारखे. त्यांना आमच्या स्टाईलनं आम्ही उत्तर देणार. शेवटी आमच्या रक्तात शिवसेना आहे. राजसाहेब आणि उद्धवसाहेब भाऊच आहेत आणि ठाकरेंना कोण बोलल्यानंतर आम्हाला साहजिकच राग येणारच. त्यामुळे या धोत्र्याने आपली कुवत बघावी. अरे मोदीला कशाला घाबरायची काय गरज आहे रे? मोदी म्हणजे काय, कोण आहे मोदी? या देशाच्या लोकांनी निवडून दिलेला एक माणूस आहे ना. मतदान केल्यावर मोदी पंतप्रधान झाले ना. कोण आहेत मोदी? हुकुमशाह आहेत का? जगाचा मेन बादशाह आहे का? कोण आहे? सांग तर, ते सांग. ते एक लोकप्रतिनिधी आहेत, जनतेतून खासदार झालेले आहेत आणि सगळ्या खासदारांनी मिळून त्यांना पंतप्रधान बनवलेलं, मतदान झालेलं, त्यांची मेजॉरिटी जास्त आहे, त्यामुळे ते पंतप्रधान आहेत. घाबरायची गरज काय? ठाकरे कोणाच्या बापाला घाबरत नसतात, लक्षात ठेव. भले भले ठाकरेंपाशी येतात मातोश्रीवर आणि राजसाहेबांच्या बंगल्यात. ठाकरे आजपर्यंत कधी झुकले नाहीत, झुकणार पण नाहीत. ही खासियत आहे ठाकरेंची. आणि तू काळी टोपी वाटेल ते बोलणार आणि आम्ही ते सहन करणार का? तू काय दिवा लावला आजपर्यंत? या महाराष्ट्राचा राज्यपाल होता, तू काय दिवा लावलास? या महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या खुर्चीवर बसल्यानंतर तू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलास, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलास. तुझी लायकी आहे का तेवढी सांग? कौशारी, भगत कौशारी धोत्र्या. खरं तर तुला धोत्र फिटेपर्यंत तुला तुझी अवकात दाखवली पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या ज्येष्ठ नागरिकांनी. तो आमच्या खेडेपाड्यात एकदा येऊन बघ आणि बोल महाराजांबद्दल आणि ज्योतिबा फुलेंच्या विरोधात बोल. तुला तुझ्या अवकात दाखवली जाईल. हे आमची खेडोपाड्यातली रानातली माणसं तुला असं सहज पाठवणार नाहीत. तुझा समाचार घेऊन तुझा करेक्ट कार्यक्रम करून तुला पाठवणार. पण तू खुर्चीवर बसलेला आहे. तुला भाजपनं दिलेलं आहे मोठमोठी पदं. आमच्या महाराजांवर अपमान करा, आमच्या महापुरुषांचा अपमान करा, तरी तुला पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. लायकी नाही तुझी तेवढी, तरी पण तुला पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. आता लायकी नसणाऱ्या माणसाला अतुल भाऊ या शब्दात उत्तर देणार. कारण तुम्ही सगळ्या लोकांनी हा महाराष्ट्र नासवलेला आहे, देश नासवलेला आहे. तुमच्यासारख्या लोकांना मी चांगल्या भाषेत आयुष्यात कधीच बोलणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिली आहे. हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण आहे. आरेला कार्य म्हणायचं, गांडूच्या अवलाद म्हणून कधी जगायचं नाही, मर्दाच्या अवलाद म्हणून जगायचं. हे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं आमच्या शिवसेनेच्या विरोधात, आमच्या ठाकरेंच्या विरोधात जो बोलेल त्याला त्याची अवकात दाखवली जाईल. आणि धोत्र्या, नीट पहिला धोतर घालायचं शिक आणि मग ठाकरेंना सल्ला दे. जय महाराष्ट्र.